नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण महाशिवरात्रीचा उपवास सोडवण्यासाठी एकदम रिच ग्रेव्हीवाली गाजरची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। तर इथे बघा, ह्या चमच्याने मी 2 चमचे तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता, हा बासमती तांदूळ आहे। तुम्ही घरातला कोणताही तांदूळ घेऊ शकता। आता ह्या तांदळामध्ये पाणी घालून आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि 20 मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे। तर आपल्याला खीर बनवायची, त्यासाठी इथे मी पाव किलो गाजर घेतलेला आहे। त्यावरची साल काढून छोटे छोटे मुळं असतात ते सगळं काढून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपल्याला किसून घ्यायचं आहे। तर इथे बघा, किसणी घेतलेली आहे आणि त्या किसणीने आपल्याला गाजर किसून घ्यायचं आहे। खूपही निबार झालेले गाजर घ्यायचे नाही, अगदी कोवळे घ्यायचे आहे। त्यामुळे काय होतं, यामध्ये जो सफेद भाग असतो तो आपल्याला घ्यायचा नाही। तो भाग चवीला चांगला नसतो किंवा गोडीला कमी असतो। आता हे गाजर आपल्याला बघा अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे, बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण सगळा गाजर किसून घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। तर इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे। आता तूप गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 2 चमचे काजू आणि 2 चमचे बदाम। हे आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचे आहे। आता तुम्ही यामध्ये मनुका सुद्धा घालू शकता। आता हे आपण छान असे खमंग तळून घेऊ। तर बघा, काजू बदामचा रंग बदललेला आहे। आता आपण हे काढून घेऊ, तुम्ही इथे बघू शकता। आता काजू बदाम काढून घेतलेले आहे, त्याच तुपामध्ये आपल्याला गाजर घालायचं आहे आणि हे गाजर आपल्याला 3 ते 4 मिनिटे परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आणि हे परतून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता, अतिशय लाल भडक असा गाजराचा कलर दिसतोय। ही खीर अतिशय सुंदर लागते खायला। तुम्ही कधी बनवली नसेल तर नक्की बनवून बघा, कारण नेहमी आपण शेवायाची खीर, तांदळाची खीर बनवतो, रव्याची बनवतो, पण आता ही महाशिवरात्रीचा उपवास सोडवण्यासाठी तुम्ही ही खीर जरूर बनवून बघा। अतिशय चवीला लागते। अगदी तुम्ही एकदा खाल्ली की नेहमी नेहमी मुलं तुम्हाला करायला लावतील, एवढी ही टेस्टी खीर होते। तर बघा, यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटे आपण वाफ देऊन घेणार आहे। तर इथे 3 ते 4 मिनिटे झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता, छान असं गाजर मऊ झालेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दूध। इथे मी 1 लिटर दूध जे आधी गरम करून थंड करून घेतलेलं आहे, ते दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आणि मीडियम गॅसवर आपल्याला सतत हलवत हलवत हे शिजवून घ्यायचं आहे। आता 20 मिनिटानंतर आपले हे तांदूळ छान असे भिजलेले आहे। आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे तांदूळ घालून घ्यायचे आहे। आता तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा बारीक करू शकता किंवा दुधामध्ये सुद्धा बारीक करू शकता। आता हे आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे, अगदी थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर इथे आपण गाजर आणि दूध हे मिश्रण छान उकळायला लागलेलं आहे, मोठी उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण जी तांदळाची पेस्ट केली ती पेस्ट यामध्ये घालायची आहे। असं केल्याने काय होतं की आपली जी खीर आहे ती अतिशय सुंदर होते आणि घट्ट होते। यामध्ये आपल्याला बाकीचं दुसरं काही टाकायची गरज पडत नाही। आता हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। तर इथे बघा, दाटसरपणा यायला लागलेला आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आणि सतत हलवत राहायचं आहे। आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। इथे बघा, मी 60 ग्रॅम साखर घेतलेली आहे। आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोड कमी जास्त करू शकता। आता यामध्येच घालायची आहे आपल्याला 1 चमचा साखरेत बारीक केलेली वेलची पूड।
आता हे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे, कारण आपण तांदूळ घातलेले आहे ते खाली लागू शकतात. हलवत राहायचं आहे आणि दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला हे सतत असं ढवळत राहायचं आहे, कारण यामध्ये आपल्याला खव्याची चव लागते, कंडेन्स मिल्कची चव लागते आणि खीरसुद्धा अतिशय सुंदर होते. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अधूनमधून आपल्याला हलवत राहायचं आहे. तर बघा, झाकण ठेवून आपण सतत अधूनमधून हलवून घेतलेला आहे आणि छान असा खिरीला दाटसरपणा आलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता आपली खीर तयार झालेली आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपण काजू बदाम तळलेले आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता थंड झाल्यानंतर सुद्धा ही खीर दाटसर होते. खूपच जर दाटसर झाली तर थंड झाल्यानंतर तर तुम्ही यामध्ये परत दूध घालून गरम करून घेऊ शकता. तर बघा, खूप छान अशी ही खीर आपली तयार झालेली आहे. तर ह्या महाशिवरात्रीचा उपवास सोडवण्यासाठी आपण काहीतरी गोड बनवत असतो, तर त्यासाठी अशी ही खीर तुम्ही एकदा बनवा. खूप कमी साहित्य आहे आणि कमी वेळेमध्ये होते. पटकन आपण यामध्ये तांदूळ घातलेला, त्यामुळे पटकन दाटसरपणा येतो आणि पटकन अशी ही खीर तयार होते. तर अशा सोप्या पद्धतीची ही गाजराची खीर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.